पुण्याच्या दौंड तालुक्यातील रोटीमधील श्री सेटमलनाथ मंदिरामध्ये मुलगा झाल्यानंतर आईचे सक्तीने जावळ काढण्याची एक अनिष्ट प्रथा सुरू असल्याबाबत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी कडक कारवाई करण्याचे निर्देश दिलेत। यानंतर संपूर्ण शितोळे परिवाराकडून याचा तीव्र निषेध करण्यात आलाय। रोटी गावातील सेटमलनाथ मंदिर परिसरात सर्वजण एकत्र येत याचा तीव्र निषेध केला। यावेळी महिलांची संख्या लक्षणीय होती। जावळ विधी करताना कोणतीही जबरदस्ती महिलांवर होत नसल्याचे या महिलांनी म्हटले। पारंपरिक जावळ विधी धार्मिक परंपरेनुसार स्वेच्छेने होत असल्याचे जावळ विधी झालेल्या महिलांनी सांगितले। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किरण गायकवाड यांनी पाहूयात। रुपाली ताई म्हणजे ताई म्हणतात महिला आयोगात, पण ताई हे नातं असं असतं की ते पहिल्यांदा छोट्या बहिणीला विचारतात तुझ्यावर काय अन्याय होतो का, न विचारताच त्यांनी हे विधान कसं केलं। आणि तसं आम्ही म्हणजे मी अभिमानाने सांगते की आमचं क्षत्रिय घराणं आहे। क्षत्रिय घराण्यातल्या स्त्रिया ह्या स्वतःच्या मुलांना लढायला शिकवतात। त्या आम्हाला आमच्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी म्हणजे महिला आयोगाच्या असल्या खोट्या अफवांची पण गरज नाहीये किंवा त्यांच्या सहानुभूतीची गरज नाही। आम्ही स्वतः खूप कणखर आहोत, खूप खंबीर आहोत। आणि रुपालीताई चाकणकरांनी आमच्याशी येऊन बोलून मग हे असं सक्ती, त्यांनी ज्या ज्या शब्दांवर भर दिलाय, सक्ती, बळजबरी, परत विकृत दिसणे किंवा ही विकृत प्रथा, पण हे आमच्यासाठी हे शब्द म्हणजे नवीन आहेत आणि त्यांनी चुकीच्या पद्धतीने हे शब्द वापरलेत, चुकीच्या विधानासाठी वापरलेत। म्हणजे त्या इतर बाबतीमध्ये म्हणजे त्यांचं नेहमीच स्टंटबाजी असते असं मी म्हणेल, पण धार्मिक बाबतीमध्ये त्यांनी काय असा स्टंटबाजी करायला नको होती आणि हे त्यांना फार म्हणजे भागात पडेल आमच्याकडून पण सुद्धा। एकतर आम्ही त्यांच्यापर्यंत जाण्यापेक्षा त्यांनीच आमच्यापर्यंत येऊन म्हणजे आम्हाला भेटून आमच्या सगळ्या म्हणजे परिवाराची, श्रीमंत शितोळे सरदार परिवाराची आणि तिथल्या स्त्रियांची, सगळ्या पुरुषांची, सगळ्यांची माफी मागावी, अख्ख्या घराण्याची माफी मागावी। या संदर्भात खरी महिला आयोगाकडे तक्रार खरी असेल का केली? नाही, असं तर काही वाटत नाहीये। शितोळ्यांच्या कुठल्याही स्त्रीने तक्रार केली नाही म्हटल्यावर ती कितपत खरी असेल माहित नाही। असे बिनबुडाचे आरोप का लावले? व्हायला हवी नक्कीच। मी डॉक्टर पूजा समीर शितोळे, राहणार कुरकुम, व्यवसायाने डॉक्टर आहे। मी आणि माझे पती दोघांचंही हॉस्पिटल एकत्र आहे। आम्ही दोघेही पेशाने डॉक्टर आहोत वगैरे। जे महिला आयोगाच्या वतीने जे काही तक्रार करण्यात आले आहे त्या सर्व निषेधार्थ आम्ही सर्वजण इथे उपस्थित जमलो आहोत वगैरे। ही एक विद्रुपता नसून हे एक आमचं शितोळे घराण्याचं शालीनता आहे, सुंदरता आहे आणि एक शितोळे घराण्याचं एक खूप मोठं वैभव आहे। आणि ही वर्षानुवर्षे आणि पिढ्यानपिढ्या ही जी चालत म्हणजे वाढत चाललेली आहे जी परंपरा आहे ती आम्ही अशीच जोपासणार आहे। आणि माझ्या सर्व माता बंधू भगिनींनो सर्वांना ही अशी नम्र विनंती आहे की शितोळे मी घराण्याची मोठी सून आहे वगैरे, शितोळे घराण्याच्या सुनेमार्फत वगैरे आमचा म्हणजे जुलै 2025 मतलब ऑगस्ट मध्ये आमचं जावळाचा कार्यक्रम झालाय। तो स्वइच्छेने, मी एक डॉक्टर असून मी पूर्ण माझ्या केसांचं मुंडन केलेलं होतं वगैरे, माझ्या जाऊबाईंनी पूर्ण केस दिलेले गेले होते। याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं असं रिस्ट्रिक्शन नव्हतं वगैरे, कुठल्याही प्रकारचं असं बंधन नव्हतं, तर ते स्वइच्छेने होतं। याच्यामध्ये एकच आहे की आमचं ते रोटमलनाथ देवाचं एक खूप मोठा मान आहे, सन्मान आहे आणि तो आम्ही जोपासणार। मी शितोळे घराण्याची सून आहे। शितोळे सरदारांचा जो मान आहे, जो सन्मान आहे तो शेवटपर्यंत टिकला पाहिजे। या संदर्भात तुम्ही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।